श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे विनायक चतुर्थी. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरावर जी काही शत्रुपीडा असेल ती नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर काही दोष असतील, अडचणी असतील, नकारात्मक शक्ती असते तर त्या सर्व नष्ट होऊन आपल्या घराची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये जी विनायक चतुर्थी आलेली आहे त्याला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. पहा, विनायक चतुर्थीच्या दिवशी तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपण पूजा अर्चा करत असतो. आता पहा, आज विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा विशेष अशी पूजा करायची आहे. आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे, जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना आवडणारं जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा शक्य झाल्यास आपल्याला मोदक बनवता आले तर मोदकाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, काही ना काही संकट हे असतात. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांच्या जीवनामध्ये ह्या अडचणी असतात आणि प्रत्येकाला ह्या अडचणींना तोंड द्यावे लागते. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण भरपूर सारे प्रयत्न करतो, खूप सारं कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला हवं तसं यश संपादन होत नाही किंवा मग आपल्या ज्या काही महत्त्वाची कामं आहेत तर ती होत नाहीत. अशा वेळेस पहा, आपल्याला नशिबाची साथ असणं खूप आवश्यक असतं आणि ह्या काही उपाय आपण असे घरामध्ये केले तर आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट होऊन जाते. आपल्याला कोणी करणीबाधा केलेली असेल किंवा मग आपल्या घरावर कोणीतरी नजरबाधा असेल किंवा मग आपल्या घराला काही दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन जातात आणि आपले जे उपाय आहेत तर ते उपाय आपण करत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळे बदल हे घडत असतात आणि हे जीवनामध्ये बदल घडले की समजून जावं की आपल्याला नशिबाची साथ ही लाभलेली आहे. त्यामुळे पहा, जे काही आपल्याला अचानक काही सरप्रायझिंग काहीतरी घडतं तर ते आपण असे काही उपाय वगैरे केले की मग ते नक्की घडत असतं. आणि काही वेळेस काय होतं, आपण खूप सारा प्रयत्न करतो, खूप सारे कष्ट करतो, परंतु आपल्याला त्यातला जसा मोबदला पाहिजे तसा मिळत नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला घरामध्ये अशा विशिष्ट तिथींना असे विशिष्ट उपाय करायचे. पहा, कापरासोबतच का आपल्याला ह्या गोष्टी जाळायच्या असतात, तर कापरामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा असते, ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेण्याचं काम हे कापूर करत असतं. नकारात्मकता दूर करण्याचं काम कापूर करत असतो. त्यामुळे पहा, आपल्याला कापूर घ्यायचा आहे. कापूर हा तुम्ही भीमसेनी घेतला तर अतिउत्तम राहील. भीमसेनी कापूर हा वनस्पतीपासून तयार झालेला आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व अतिशय आहे. त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर भीमसेनी कापूर घ्या, नसेल जमत तर मग तुमच्याकडे जो साधा कापूर आहे तो घेतला तरी चालेल. आता पहा, आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये हे कापूर आपल्याला घ्यायचे आहेत. कापराच्या पहा 2 वड्या घ्या तुम्ही किंवा मग 3 घ्या. तर कापराच्या 3 वड्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे, जे आपण तेजपत्ता म्हणतो. पहा, जो आपण याच्यामध्ये वापरतो, मसाल्याच्या पदार्थामध्ये, मसाल्यामध्ये टाकण्यासाठी वापरतो, तो तेजपत्ता घ्यायचा आणि थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर पहा, तमालपत्र तुम्ही तोडून जरी टाकलं तरी चालेल, चुरगळलं तरी चालेल. आता बघा, हे सर्व घेतल्याच्या नंतर त्याच्यात थोडीशी दालचिनीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. छोटासा तुकडा जरी घेतला तरी चालेल. तर हा घ्यायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. आपण मसाल्यामध्ये ह्या सर्व गोष्टी वापरतो, त्यामुळे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. 2 मिनिटाचा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर आज विनायक चतुर्थीनिमित्त आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे सर्व घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये गेल्याच्या नंतर ही जी पंती आहे तर ती आपल्याला आपल्या डाव्या साईडला आणि दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायची आहे आणि ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. तो कापूर प्रज्वलित केल्याच्या नंतर ह्या वस्तू आपण
आपल्याला जळू द्यायच्या आहेत. जेवढ्या जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आहेत आणि त्याची ती राख राहील तर ती आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे. झाडांच्या मुळाशी टाका, कारण राख ही खूप उपयुक्त वस्तू आहे. ती झाडांनासुद्धा मजबूत बनवते आणि त्यामुळे आपण अशी झाडांच्या मुळांशी जरी ही राख टाकून दिली तरी चालेल. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना आपल्याला ही वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. किंवा मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करू शकता. किंवा मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तिथे बसून करू शकता, जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत. त्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत. तर पहा, हा उपाय तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. परंतु मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही एकदा हा उपाय केला की लगेच तुम्हाला फरक जाणवेल, कारण ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात ना, ह्या तिथींना हे उपाय आपण वारंवार करत चालायचे आहेत. हा उपाय आपण जर वारंवार केला तर आपल्या घरामधले थोडीसुद्धा नकारात्मकता राहणार नाही आणि आपले जे काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील किंवा आपल्याला काही शत्रुबाधा असेल किंवा मग आपल्याला काही दोष लागलेले असतील, नजरबाधा असेल किंवा करणीबाधा यासारखे जे काही मोठे दोष आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होऊन जातील. आपल्या घराची भरभरून प्रगती होईल आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी 6च्या नंतर आपण हा उपाय करू शकता. 6 नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही हा उपाय करू शकता. आणि पहा, हा उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा. कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु मनामध्ये शंका आणू नका, कारण मनामध्ये शंका जर आली तर तुम्ही तो उपाय केल्याचा काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तो उपाय नाही केलेला चांगला. पण आपल्या मनामध्ये श्रद्धेने जर आपण हा उपाय केला तर याचा आपल्याला रिझल्ट लगेच बघायला मिळतो. आणि पहा, हा उपाय करत असताना आपल्या घरातली जी शत्रुबाधा आहे किंवा वास्तुदोष असेल, पितृदोष असतील, ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या ह्या कापरामध्ये मी जाळून खाक केलेल्या आहेत, या प्रकारची भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला हवी. आणि अशा प्रकारची सकारात्मक भावना ठेवूनच आपण हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.